नमस्कार मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण लोकसंख्या वाढ व वितरण या प्रकरणामध्ये लोकसंख्या वाढीच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली. या प्रकरणातला आपण प्रमुख तिसरा मुद्दा अभ्यासत आहोत मित्रांनो. पहिला आपण अभ्यासला, काल मी विस्तृतपणे या गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणून मी आता संक्षिप्त सांगतोय मित्रांनो की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येचं जागतिक वितरण आणि त्यानंतर लोकसंख्येची वाढ आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. लोकसंख्येच्या वाढीमध्ये लोकसंख्या वाढीचा अभ्यास करताना काल एक आपण चार्ट अभ्यासला. त्याचं नाव होतं लोकसंख्या वाढ, जागतिक लोकसंख्या वाढ. जागतिक लोकसंख्या वाढीचा आपण चार्ट अभ्यासला आणि या चार्टमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये इसवी सन पूर्व 10,000, इसवी सन पूर्व 5,000 या सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्येची जी काही वाढ होती मित्रांनो, ही अत्यंत अल्प होती. आणि पुढं आपण पाहिलं की आत्ता जर आपण बघितलं तर लोकसंख्येची जी काही वाढ आहे ही वाढ जलद गतीने होऊ लागलेली आहे. दर 10-11 वर्षानं किंवा दर 11-12 वर्षानं 100 कोटीनं जगाची लोकसंख्या वाढत आहे. हा संपूर्ण चार्टचं वाचन काल आपण केलं. याचा निश्चितपणे आपल्याला स्मरण आहे असं गृहीत धरून मी पुढे जातो, जेणेकरून आपला वेळ वाचेल. आणि मग या चार्टमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीच्या काळी लोकसंख्या अत्यंत कमी वाढत होती आणि आत्ता लोकसंख्या भयानक गतीनं वाढत आहे. मित्रांनो, याच्या पाठीमागची कारण मीमांसा समजून घेण्यासाठी आपण सुरुवात केली होती. आणि ही जागतिक लोकसंख्या वाढ समजावून घेण्यासाठी कृषी शोधपूर्व कालखंड आपण अभ्यासत होतो. आणि या कालखंडामध्ये आपण पाहिलं मित्रांनो की अगदी सुरुवातीला माणूस हा निसर्गाचा एक घटक होता. इतर प्राण्यांच्या सारखाच तो आपलं जीवन जगत होता. त्याचा निसर्गामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता. तो फळे, कंदमुळे जशी आहे तशी अन्न ही आपली एकमेव गरज भागवण्यासाठी त्याचा स्वीकार करत होता. कालांतरानं त्याला शिकारीची कला अवगत झाली आणि तो मांस खाऊ लागला आणि कालांतरानं अग्नीचा शोध लागला आणि तो मांस भाजून खाऊ लागला. मित्रांनो, इथपर्यंतची माहिती आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिली होती. इथून पुढे आणि मित्रांनो, तो शिकार करत असताना हळूहळू त्याला निरीक्षणातून काही गोष्टी समजू लागल्या. तो अत्यंत ज्ञानी असणारा प्राणी आहे. मनुष्य प्राणी हा ज्ञानी असणारा बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याला काही गोष्टी जलद गतीनं, इतर प्राण्यांच्या पेक्षा सुद्धा जलद गतीनं त्याला समजत गेल्या आणि म्हणूनच तो शिकार करण्याची कला त्याला अवगत झाली. अग्नीचा शोध तो लावू शकला, मांस तो भाजून खाऊ लागला आणि पुढे जाऊन मित्रांनो त्याला पशुपालन करण्याची ही कला प्राप्त झाली, अवगत झाली. पशुपालनाचं त्याला महत्त्व कळायला लागलं. तो मांस ही गरज पूर्ण करण्यासाठी, शिवाय दूध ही गरज पूर्ण करण्यासाठी काही पाळीव प्राण्यांचं तो एकत्रित करून राहू लागला. मग त्याच्यामध्ये शेळ्या असतील, गायी असतील, मेंढ्या असतील, म्हैस असेल, असे दुग्धजन्य पदार्थ. मग शेळ्या मेंढ्यांच्या पासून आपण बोकड किंवा मांस खाण्यासाठी सुद्धा त्याचा तो वापर करत होता आणि तो भटकं जीवन जगत होता. मित्रांनो, या प्राण्यांना घेऊन तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी भटकं जीवन जगत होता. आणि भटकं जीवन जगत असताना त्याला काही आणखीन गोष्टी कळू लागल्या की आपलं आणि आपल्या प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी आणखीन काही तो प्राणी पाळू लागला. त्याच्यामध्ये मांजर, कुत्रा अशा काही प्राण्यांचं तो पालन करू लागला.
आणि तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अन्नाच्या पाण्याच्या शोधार्थ भटकू लागला. आता अन्न फक्त त्याला एकट्याला हवं होतं असं नाही, तर अन्न आता पाळीव प्राण्यांनाही हवं होतं. म्हणजे गाई, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुत्रा, मांजर यांनाही हवं होतं. आणि मग तो काय करू लागला, भटकू लागला अन्नाच्या शोधात, आणि सोबत स्वतःच्या अन्नाच्या शोधात सुद्धा म्हणा, किंवा या प्राण्यांच्यामुळे सुद्धा त्यांची काही प्रमाणातली गरज अन्न ही पूर्ण होत होती, की मांस मिळत होतं, दूध मिळत होतं, असं तो भटकत होता आणि आपलं जीवन जगत होता. आणि मित्रांनो, असं जीवन जगत असताना त्याला पुन्हाही प्रश्न सतावू लागला, की प्राण्यांचं आणि आपलं संरक्षण फक्त कुत्र्यांच्यावरती हे शक्य नाही आहे. मग त्यानं काय केलं, की आपल्यासारखे भटकणारे जे इतर मानव आहेत, ते इतर मानवांना घेऊन तो एकत्रितपणे राहण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणजे फक्त एकटाच भटकत होता आपल्या प्राण्यांच्या सोबत, तर त्यानं आता 4-2 माणसं आणि त्यांचे प्राण्यांचे कळप घेऊन तो भटकायला लागला. असं करता करता त्याच्या लक्षात आलं, की समूहानं राहणं हे अधिक फायदेशीर आहे. आणि मग त्याला समूहाची ताकद कळून आली आणि तो अधिक लोकांना एकत्रित करून प्राण्यांच्या सोबत राहू लागला, भटकू लागला. मित्रांनो, काळ जात होता. काळ जाता जाता त्याच्या असं लक्षात आलं, की निरीक्षणातून त्याची बुद्धीत विचार करू लागले आणि काय लक्षात आलं, की विशिष्ट अशा फळांची जी काही झाडं आहेत, त्या झाडांची जी काही फळं खाल्ल्यानंतर ती जी काही बिया आपण टाकतो, त्या बियांच्या पासून त्याच प्रकारची झाडं उगवून येतात, असं निरीक्षणात आलं. आणखीन दुसरं निरीक्षण असं आलं, की जी फळं आपण खाऊ शकत नाही ती झाडावरती पशु पक्षी त्याला खातात आणि त्याचे बी तिथं गळून पडतात आणि तिथं तशाच प्रकारे फळांचं झाड उगवून येतं. आणि काही प्रमाणात त्याला कालांतरानं असंही कळालं, की प्राणी बियासकट फळे खातात, कुठंतरी जाऊन विष्ठा करतात आणि मलमूत्र विसर्जन करतात आणि त्यातून बी बाहेर पडतो आणि त्यातूनही काय होतं, की तशा प्रकारचं झाड उगवून येतं. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा मित्रांनो काय सुरू झालं, की ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा परिसरामध्ये मानवानं आपल्या सोयीच्या असणाऱ्या बिया, सुरुवातीला मित्रांनो आपण काही अशी शेती करत नव्हतो, सुरुवातीची फळबागांची शेती सुरू झाली बरं का. त्याला आवडणारी फळं, या फळांच्या असणाऱ्या बिया तो आपल्या सोयीनुसार टाकू लागला. अशी काही लाईन बीन असं आखणं बिकणं असं काही नाही, टाकू लागला सोयीच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मित्रांनो ती फळं येऊ लागली. ही त्याच्या शेतीची सुरुवात झाली मित्रांनो. आणि ही शेतीची जी काही सुरुवात झाली, यालाच आपण पिकांची लागवड असं म्हणूया कदाचित. आणि मग तो हळूहळू हळूहळू हळू आपल्या संस्कृतीचा विकास करायला सुरुवात झाली किंवा विकासाला सुरुवात झाली असं आपण म्हणूया. कारण बघा, तो सुरुवातीला फळं घेत होता, कंदमुळं घेत होता, शिकार करू लागला, प्राण्यांचं तो एकत्रीकरण करू लागला. आता पाणी बघून तो आपल्याला आवश्यक असणाऱ्या बिया तो लावू लागला आणि त्या ठिकाणी म्हणजेच नद्यांच्या खोऱ्यामध्ये तो वास्तव्य करून राहू लागला मित्रांनो. आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये मानवी संस्कृतीचा उदय झाला. मित्रांनो लक्षात येते का पहा. आणि हा सगळा जो काही कालखंड होता मित्रांनो, या सगळ्या कालखंडामध्ये लोकसंख्येची जी काही वाढ होती ना, ती अत्यंत कमी होती असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. अत्यंत कमी, अत्यंत अल्प. किंबहुना जन्मदर जो होता, जन्मदर प्रचंड होता आणि त्या जन्मदराबरोबरच मृत्यूदर होता, किंबहुना तो जास्त होता. कारण का, निसर्गात अनेक संकट यायची, अनेक रोगराई यायच्या. जसं पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडून वातावरण शांत झालेलं आहे आणि मित्रांनो
ओली चिंब अशी झाडं आहेत, वारंही थांबलेलं आहे आणि थोड्या वेळानं शांत वातावरणात एक वाऱ्याची झुळूक आली. तर त्या भिजलेल्या झाडामधून टप 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 पाण्याचे थेंब पडतात. तशी प्रचंड मोठ्या साथीमध्ये माणसं पटापटा पटापटा मरायची. पाण्याचे थेंब कसे टप टप पडायचे तशी माणसं पटापटा पटा मरायची. कारण त्याच्यावरती उपाययोजना, औषध या गोष्टी मानवाला अवगत नव्हत्या. आणि त्यामुळं मित्रांनो, त्या काळामध्ये जी काही लोकसंख्येची वाढ होती ना, ही वाढ अत्यंत अल्प होती. अशा प्रकारे कृषी शोधपूर्व कालखंडात मानवाचा विकास झालेलाही आपल्याला लक्षात आलं या लोकसंख्या वाढीच्या अभ्यासानं. आणि लोकसंख्या वाढ अत्यंत अल्प, किंबहुना नाहीच, वाढ नाहीच, अशा प्रकारची लोकसंख्या वाढीची परिस्थिती होती. आणि त्यानंतर मित्रांनो, आता आपण बघितलं की कृषी शोधोत्तर कालखंड म्हणजे शेतीचा कसा शोध लागला, मी तुम्हाला सांगितलंच आता कसा शोध लागला. आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा पाणी जिथं उपलब्ध आहे नद्यांच्या परिसरामध्ये, तिथंच सुरुवातीला शेतीचा शोध मानवाला लागलेला आहे आणि त्या ठिकाणी तो वास्तव्य करून राहायला लागलेला आहे आणि त्याच्या संस्कृतीचा उदय झालेला आहे. आणि या कालखंडामध्ये थोडीशी आपल्याला हळूहळू हळूहळू लोकसंख्या एकत्रित आलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या जगाच्या पाठीवरती कुठं कुठं लोक होते आपण पाहूया की मध्य आशियामध्ये, आग्नेय आशियामध्ये, भारत, पश्चिम आशियामध्ये, पूर्व युरोप, उत्तर आफ्रिका या ठिकाणी मानव राहत होता. साधारणपणे सुमारे 7 ते 8 हजार वर्षापूर्वी मानवाने कृषीची सुरुवात केली असं आपल्याला म्हणू शकतो. आणि मानवाची स्थायी वसाहत सुरू झाली. कशी सुरू झाली हे मी वर्णन केलेलं आहे मित्रांनो. वेळेचा अपव्यय वाचण्यासाठी मी इतकंच म्हणेन की पाणी आणि अन्न किंवा त्याची शेती स्थिर झाली आणि त्याचं भटकणं थांबलं. आणि भटकणं थांबलं तेव्हाच त्याची वस्ती जी आहे ती अस्थायी वस्तीमधून स्थायी वस्तीमध्ये त्याचं रूपांतर झालं. अस्थायी वस्ती म्हणजे कसं की तो पशुपालनामध्ये पाण्याच्या, अन्नाच्या शोधामध्ये भटकत होता, तेव्हा त्याची वस्ती काय होती हो की झोपडी असेल आणि त्या झोपडी किंवा तंबूचा सुद्धा शोध लागला असेल नसेल मित्रांनो, आणि अशा अवस्थेत तो भटकत होता. परंतु जेव्हा मित्रांनो की शेतीचं त्याला ज्ञान अवगत झालं, त्याचं भटकणं थांबलं, तेव्हा त्यानं झोपडी सुद्धा परमनंट स्वरूपाची, ज्याला आपण कच्चं घर म्हटलं तरी चालेल, कच्चं घर त्यानं बांधलं आणि त्याची वस्ती स्थिर झाली असं आपण म्हणू शकतो. आणि या ठिकाणी मित्रांनो जगाची जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आता काय परिस्थिती होती वाढीची किंवा लोकसंख्येची घनता काय, कशी होती, काय होती हे समजून घेऊया. या कृषी कालखंडामध्ये साधारणपणे पृथ्वीचा जो काही एकूण क्षेत्रफळ आहे ते 14.8 कोटी चौरस किलोमीटर आहे. बघा, 14.8 कोटी चौरस किलोमीटर इतका मोठा पृथ्वीचा भूभाग आहे. इतक्या मोठ्या भूभागापैकी मित्रांनो 5.2 कोटी चौरस किलोमीटर भूभाग मानवानं व्यापलेला होता. अर्थात लोकसंख्या कमी होती परंतु त्या ठिकाणी मानव होता मित्रांनो. आणि त्यावेळी जगाची लोकसंख्या सुमारे 50 लाख असावी, सुमारे 50 लाख असावी असं तज्ज्ञांचं मत आहे. आपण जे मित्रांनो चार्ट अभ्यासला त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी जगाची लोकसंख्या 0.1 कोटी किंवा इसवी सन पूर्व 5,000 वर्षापूर्वी जगाची लोकसंख्या 0.5 कोटी
होती. आणि त्याचबरोबर काही तज्ज्ञांचं मत असं आहे की जगाची लोकसंख्या या कालखंडामध्ये 0.5 कोटी म्हणजेच 50 लाख असावी. मित्रांनो, त्या काळात काही जनगणनेची सोय नव्हती, नोटिंग करून ठेवायची सोय नव्हती, किंवा ग्रंथ लिहिण्याची सोय नव्हती, किंवा असं काही नव्हतं. हा सगळा काही तज्ज्ञांच्या बुद्धीच्या जोरावरती भूतकाळातला घेतलेला मागोवा आढावा आहे. आणि त्यामुळं हे जे काही मतं आहेत ही वेगवेगळ्या पुस्तकात तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळतील. आत्तासारखी करेक्ट लोकसंख्या त्या काळातली आपल्याला सांगता येत नाही. तर काही लोकांचं मत होतं की 50 लाख असावी. आणि मग आपण जे पाहिलं आत्ता की पृथ्वीचं जे काही क्षेत्रफळ आहे ते 14.8 कोटी चौरस किलोमीटर आहे. ही जे काही क्षेत्रफळ विचारात घेतलं आणि लोकसंख्या पण 50 लाख विचारात घेतली तर सर्वसाधारणपणे त्या काळामध्ये लोकसंख्येची घनता दर 100 चौरस किलोमीटरला 4 व्यक्ती होती. मित्रांनो, दर 100 चौरस किलोमीटरला 4 व्यक्तीच फक्त होत्या. 4 दर 100 चौरस किलोमीटरमध्ये फक्त 4 लोक. इतकी लोकसंख्येची घनता कमी होती. आणि मग मित्रांनो, याला थोडीशी गती आली ती मित्रांनो या कृषीच्या शोधानंतर. कारण कृषीच्या शोधानंतर काय झालं मित्रांनो की अनेक नद्यांच्या खोऱ्यामध्ये अनेक मानवी संस्कृतींचा उदय झाला. उदाहरणार्थ आपण नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्शियन संस्कृती, किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हिंदू संस्कृती, असं आपण अनेक नद्यांच्या आहेत. मेसोपोटेमियातील जी काही टायग्रिस व युफ्राटिस नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपण बघतो की इराक किंवा मेसोपोटेमिया संस्कृतीचा उदय झाला. किंवा आपण असंही म्हणू शकतो होयांगो नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा मानवी संस्कृतीचा उदय झाला. हे काही नद्यांच्या खोऱ्यामध्ये मानवी संस्कृतीचा उदय झाला. आणि हळूहळू जगाची लोकसंख्या वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही किती वाढली तर मित्रांनो असं आपल्याला म्हणता येईल की इसवी सन 1 मध्ये जगाची लोकसंख्या म्हणजे ख्रिस्त जन्माच्या वेळेस जगाची लोकसंख्या ही किती झाली? 20 कोटी झाली. इसवी सन 1 मध्ये जगाची लोकसंख्या 20 कोटी झाली. आपण चार्ट आपल्या लक्षात आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आपण तिसरा टप्पा इथं अभ्यासायला लागलोय. ख्रिस्त जन्म ते इसवी सन 1650. ख्रिस्त जन्म इसवी सन 1 मध्ये झाला तेव्हा जगाची लोकसंख्या 20 कोटी होती. ते इसवी सन 1650 या दरम्यान जर आपण बघितलं तर थोडंसं मानवी जीवनामध्ये अधिक चांगली प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि काय बदल झाला की शेतीमध्ये बदल झाला. शेतीतल्या पिकं त्याला इतरही कडधान्य किंवा इतरही पिकं तो घेऊ लागला. आणि फक्त असेच बिया फेकून शेती करत होता असं नाहीये. एक जिन्सी शेती करू लागला. एक जिन्सी म्हणजे अनावश्यक असणारी नैसर्गिक वनस्पती तो काढून टाकू लागला आणि त्या भूमीवरती लेवल किंवा सपाटीकरण करून त्या जमिनीची मशागत करून तो त्या ठिकाणी रांगेमध्ये शेती करू लागला किंवा रांगेमध्ये पिकांची लागण करू लागला. अशी प्रगती या कालखंडामध्ये ख्रिस्त जन्म नंतरच्या कालखंडामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळते. आणि या शेतीबरोबरच व्यापार, वाहतूक या गोष्टींचा मित्रांनो शोध लागलेला आहे. आणि इतरही काही गोष्टी उदयास आल्या मित्रांनो. त्यामध्ये काय उदयास आलं? धर्म ही संकल्पना उदयास आली, संस्कृती ही संकल्पना उदयास आली. आणि मित्रांनो हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. या कालखंडामध्ये म्हणजे मित्रांनो ख्रिस्त जन्म म्हणजेच इसवी सन 1 ते इसवी सन 1650 या कालखंडामध्ये
लोकसंख्या वाढीचा वेग होता तो अत्यंत मंद होता. किती 0.1% एवढी लोकसंख्येची वाढ होत होती, अत्यंत मंद वाढ होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर एवढी मंद का वाढ होती, तर त्याला मोठं कारण होतं की त्या काळात येणाऱ्या मोठ्या अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचं सामर्थ्य त्यावेळच्या मानवामध्ये मित्रांनो नव्हतं. उदाहरणार्थ पडणारे प्रचंड मोठे दुष्काळ त्याला तोंड देण्याची ताकद नव्हती, किंवा येणारे महापूर त्याला तोंड देण्याची ताकद नव्हती. येणारे जे काही रोगराई किंवा भूकंप किंवा ज्वालामुखी अशा अनेक नैसर्गिक आपत्तीला कसं सामोरं जायचं एवढा मानव प्रगत नव्हता. आणि त्यामुळं मित्रांनो मानवाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला अधिक धडपड करता येत नसल्यानं या कालखंडामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग 0.1% इतका मर्यादित होता मित्रांनो. तेव्हा हा तिसरा टप्पा ख्रिस्त जन्म ते इसवी सन 1650. लोकसंख्या वाढीचा तिसरा टप्पा अभ्यासल्यानंतर आपण चौथ्या टप्प्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. इसवी सन 1650 ते इसवी सन 1950 या टप्प्याविषयीची आपण माहिती पाहू. या कालावधीतील लोकसंख्येचा पूर्ण अभ्यास करून कार्ल सँडर्स व बिल कॉक्स या शास्त्रज्ञांनी जागतिक लोकसंख्या, तिचे वितरण, तिची वाढ याबद्दल बरीच विश्वासार्हता असणारी माहिती समोर आणली. त्यातून त्यांनी काही अनुमाने सुद्धा काढली. आणि मित्रांनो याच कालखंडामध्ये जगातील बहुतेक देशात 18व्या शतकात जनगणनेला सुरुवात झाली. इसवी सन 1850 साली जगाची लोकसंख्या 100 कोटी होती आणि लोकसंख्या वाढीचा वेग 0.4% होता. इसवी सन 1850 सालानंतर जगात अनेक देशांमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि यामुळे आर्थिक सुबत्ता लाभली. बऱ्याच देशात राहणीमानाचा दर्जा उंचावला. विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती, विशेषतः वैद्यकशास्त्रातील आधुनिक शोधामुळे मृत्यू दर घटू लागला. परंतु मित्रांनो जन्मदर पूर्वी इतकाच होता. काही ठिकाणी त्यामध्ये अत्यंत किंचित घट झालेली पाहायला मिळते आणि ही घट अत्यंत अल्प होती. आणि यामुळे जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. याच्या पाठीमागचं कारण मित्रांनो लक्षात आलं असेल की मृत्यूदर घटला परंतु जन्मदर तसाच राहिला, पूर्वी इतकाच राहिला. आणि त्यामुळं लोकसंख्या ही प्रचंड वाढू लागली. इसवी सन 1850 ते 1930 या 80 वर्षाच्या काळात आपण पाहिलं की जगाची लोकसंख्या 200 कोटीवर पोहोचली. म्हणजे 1850 मध्ये मित्रांनो जगाची लोकसंख्या 100 कोटी झाली. मानवाच्या उत्क्रांतीपासून
100 कोटी लोकसंख्या होण्यासाठी प्रचंड कालावधी गेला आणि 1850 ते 1930 या फक्त 80 वर्षामध्ये पुन्हा जगाची लोकसंख्या 100 कोटीने वाढून ती 200 कोटीवरती पोहोचली आणि इसवी सन 1950ला जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी वेग 1.10% झाला मित्रांनो. पहा, वाढीचा वेग या ठिकाणी महत्वाचा आहे मित्रांनो. तो आपण लक्षात घ्या की आपण आताच मी तुम्हाला सांगितलं वाढीचा वेग. तो वाढीचा वेग किती आहे? 1.10%. परंतु यापूर्वीचा म्हणजे 1850 मध्ये लोकसंख्या वाढीचा जो वेग होता म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी तो होता 0.4% 1850 मध्ये. तर 1950 मध्ये लोकसंख्या वाढीचा वेग 1.10% झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे मित्रांनो 1650 ते 1950 या दरम्यान आपल्याला औद्योगिक क्रांती झाल्यामुळं आणि लोकसंख्येची जनगणना होऊ लागल्यामुळं अधिकृत माहिती तर आपल्या समोर आलीच, शिवाय लोकसंख्या वाढी संदर्भातील जी काही जलद गती आहे ते जलद गती सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळू लागली. तो हा कालखंड आहे. या कालखंडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जन्म दर आहे तोच राहिला आणि मृत्यू दरामध्ये थोडीशी घट झाली असं आपल्याला या ठिकाणी आढळतं. आणि यानंतरचा कालखंड मित्रांनो आणि शेवटचा कालखंड, तो कालखंड म्हणजे इसवी सन 1950 ते इसवी सन 2020 या दरम्यान जर आपण बघितलं, 1950ला जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. म्हणजे या केवळ 37 वर्षाच्या काळात जगाची लोकसंख्या दुप्पट झाली. म्हणजे 1950ला जगाची लोकसंख्या मित्रांनो 250 कोटी होती. ती जगाची लोकसंख्या 1987 मध्ये 500 कोटी झाली. हा 37 वर्षाच्या काळात जगाची लोकसंख्या दुप्पट झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे वाहतूक व संदेशवहनातील क्रांतिकारक शोधामुळं आपल्याला मानवी जीवनाची सुरक्षितता वाढलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं आपल्याला मृत्यूदर घटण्यामध्ये अधिक मदत झालेली आहे. शिवाय शेती, उद्योगधंदे, कारखानदारे, वाहतूक या तंत्रज्ञानामुळं शेतीशिवाय सुद्धा शेती क्षेत्रामध्ये तर उत्पादन अधिक वाढू लागलंच, शिवाय शेती क्षेत्राशिवाय सुद्धा इतर उपजीविकेची साधनं समोर आली आणि त्यामुळं या काळात लोकसंख्या जलद गतीनं वाढू लागलेली आपल्याला पाहायला मिळते. हे आपल्याला विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि मित्रांनो 1987 नंतर सुद्धा जी काही लोकसंख्येची जी काही वाढ आहे ती वाढ जलद गतीनंच होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ 2001 साली जागतिक लोकसंख्या 613.13 कोटी तर 2005 साली ती 640 कोटी पर्यंत वाढली. 2008 साली जगाची लोकसंख्या 667.76 कोटी इतकी होती. तर सन 2011 मध्ये जागतिक लोकसंख्या 700 कोटी होती मित्रांनो. आणि या पाठीमागची सर्व कारणं मी तुम्हाला सांगितलं की वाहतुकीत प्रगती झाली, संदेशवहनामध्ये प्रगती झाली, शेतीमध्ये प्रगती झाली, औद्योगिक क्रांती झाली, इतर जी काही उपजीविकेची साधनं निर्माण झाली आणि या सर्व गोष्टींच्यामुळं लोकसंख्या जलद वाढू लागली.
आणि 1911 नंतर आज आपण बघतो की जगाची लोकसंख्या म्हणजेच 2020 मध्ये जगाची लोकसंख्या 780 कोटी झाली. अशा प्रकारे मित्रांनो, जागतिक लोकसंख्या वाढीचा हा जो काही चार्ट आणि त्याचा जो काही कालखंड वाईज जो काही प्रवास किंवा इतिहास आहे तो आपण अभ्यासला. धन्यवाद.